तर दारू सुद्धा अमृता समान सांगितले. मोहाची दारू. उत्तर भारतामध्ये मोह किंवा महुआ नावाचे जे वृक्ष आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक उत्तर मोह आणि एक दक्षिण मोह. हा आहे दक्षिण मोह. आणि दक्षिण मोह म्हणजे काय, साधारण पुण्यापासून कन्याकुमारी पर्यंतच्या भागामध्ये हा जंगलात आढळतो. आणि उत्तर मोह पुण्यापासून ते काश्मीर पर्यंतच्या जंगलात आढळतो. तो उत्तर मोह आणि दक्षिण मोह. तर महाकवी कालिदासाने फार छान वर्णन केले, त्याचे गमतीदार आहे. रघुवंश नावाचं महाकाव्य महाकवी कालिदासाचं आपल्याला माहिती असेल. रघुवंशामध्ये आपल्याला माहिती आहे राजकन्येचं स्वयंवर होत असं त्या काळी. म्हणजे किती हे असेल बघा. हल्ली ते स्त्री शक्तीसाठी प्रयत्न करायला लागतात. समान अधिकार पाहिजे. समान नव्हता अधिकार, तिला अधिकार होता राजकन्याला आपला वर निवडण्याचा. त्याला म्हणतात स्वयंवर. इंदुमती स्वयंवर हे रघुवंशामध्ये आहे. इंदुमती कोण होती, कोणाला सांगता येईल का? राजाची बायको. कोणाची? दशरथाची आई. तो रघुवंश आहे. रामाचा वंश सगळा सांगितलाय. आणि प्रभू रामचंद्रांची आजी आहे ती. नंतर झालेली आजी आहे. तिथे स्वयंवर आहे. त्याच्यामध्ये महाकवी कालिदास म्हणतात इंदुमती स्वयंवरामध्ये एवं तथोक्ते तमवेक्ष किंचित विश्रंशी दुर्वांक मधुक माला. त्याचा अर्थ सांगतो. फार इंटरेस्टिंग. कालिदास म्हणजे काय आहे त्यांनी असं वर्णन केलंय की उद्या स्वयंवराचा कार्यक्रम आहे. देशोदेशीचे निर्णय राज्यातले राजपुत्र आलेले आहेत. तर इंदुमतीच्या सख्या ज्या आहेत, 4 सख्या आहेत तिचे, 4 मैत्रिणी. त्या आदल्या दिवशी सगळ्यांचं बायोडेटा गोळा करतात. प्रत्येक राजपुत्र कुठनं आलाय, त्याचं वय किती आहे, तो दिसतोय कसा, आतापर्यंत त्यांनी काय पराक्रम केलेत का नाहीच काय केले, अजून कुठल्या युद्धावर गेलेला वगैरे वगैरे सगळं वर्णन करतात. आणि दुसऱ्या दिवशी या 4 सख्या एका राजपुत्राच्या समोर उभं राहून त्याला माहिती सांगतात इंदुमतीला. हा असा कौशल याच्या राज्यामधनं आलेला आहे. ते राज्य फार मोठं नाहीये, पण गंगा नदीच्या तीरावर वसलेलं अतिशय समृद्ध राज्य आहे वगैरे वगैरे असं सांगतात. आणि तिच्या हातामध्ये एक माळ आहे. ती वरमाला नाहीये, स्वयंवर माला आहे. आणि ती कशी आहे, दुर्वांक मधुक माला. दुर्वा आणि मधुकाच्या फुलाने केलेली आहे. हा मधुक. मोह हा नव्हे, उत्तर मोह. मोठ्या पानांचा. तर मोहाचं संस्कृत नाव आहे मधुक. आणि ज्यांनी ही सुरुवात केली वनस्पतींना नाव द्यायची, आंतरराष्ट्रीय नावं. प्रत्येक वनस्पतीला एक आंतरराष्ट्रीय नाव असतं. अगदी गवताला सुद्धा ते जगभर तेच नाव असतं. ही ज्यांनी सुरुवात केली कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ, त्यांनी सुद्धा मान्य केलं याचं महत्व. आणि त्यांनी शास्त्रीय नाव सुद्धा मधुका लॉन्जिफोलिया. याचं शास्त्रीय नाव आहे, वनस्पती शास्त्रीय नाव. संस्कृत नाव मधुकावरनं घेतलेलं आहे, मधुका लॉन्जिफोलिया. जसं आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मँजिफेरा इंडिका. मँजिफेरा म्हणजे काय, ज्याला मंजिरी येतात. आंबा मंजिरी ज्याला येतात, संस्कृत नाव आहे मंजिरी. तर ही नावं लॅटिन नाहीये. ही नावं लॅटिन भाषेचं व्याकरण आणि मूल शब्द वापरून तयार केलेली शास्त्रीय नाव आहेत. कुठल्याही लॅटिन भाषेच्या डिक्शनरीत ते मिळणार नाही. लोक म्हणतात ते लॅटिन नाव सांगा. लॅटिन नाही नाव, ते लॅटिनाइज्ड आहे. लॅटिन भाषेचा वापर करून शास्त्रज्ञांनी केलेलं वनस्पती शास्त्रीय नाव आहे. हा आहे मधुका लॉन्जिफोलिया प्रॉपर. लॉन्जिफोलियाचा अर्थ पानं लांब असलं. लांब म्हणजे काय, रुंदीपेक्षा जास्त लांबी. त्याची पानं बघा. आणि उत्तर मोह आहे तो मधुका लॅटिफोलिया. लॅटी म्हणजे रुंद. तो त्याची साधारण लांबी रुंदी सारखीच असते. अशी ती पानं जास्त रुंद असतात, त्याची पानं ही अरुंद असतात. आणखीन खूप सांगता येण्याचं काय. मधुकाचं बापूंनी सांगितल्याप्रमाणे की उत्तर मोह. हॅलो, ते माझ्या पुस्तकात मी हे शब्द वापरले, मी तयार केले शब्द. उत्तर मोह आणि दक्षिण मोह. आणि दक्षिण मोह. तर उत्तर मोह किंवा दक्षिण मोह हे बापूंनी मागाशी सांगितल्याप्रमाणे उत्तर मोह म्हणजे आपल्याकडे मेळघाट, सेंट्रल इंडिया या ठिकाणी असलेला महत्वाचा कल्पवृक्ष. नाही, पुणे परिसराच्या टेकडीवर आहे. पुण्या परिसराच्या टेकडीवर म्हणून आहे. मी म्हणतो पुण्यापासून काश्मीर पर्यंत. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघितलं तर त्याचं म्हणजे आपल्याकडे राशी नक्षत्र ही सांगितलेली आहेत. तर मीन रास कुणाची आहे इथे? मीन राशीचं. मीन रास एकच आहे. तुम्ही आहात, मी आहे. मीन राशीचं रेवती नावाचं जे नक्षत्र आहे, तर त्या प्रत्येक राशीच्या नक्षत्राचा जो वृक्ष सांगितलाय, तर मोह जो आहे उत्तर मोह हा रेवती नक्षत्राचा वृक्ष सांगितलेला आहे. तर असा एक महत्वाचा हा वृक्ष आणि खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष का, तर त्याच्या मोहाच्या फुलापासून मदिरा तयार केली जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाही, आधी फुलं खातात तशीच. फुलं खातात. फक्त ताजी पाहिजेत. पहाटेच्या वेळेला फुलं घालून पडतात, पडलं की खायचं. काढलं फार छान लागतं. गोड फुलं. दोन्ही प्रकारच्या एका झाडांची. झाडाला मोठ्या वृक्षाला 2.5 ते 3 क्विंटल फुलं लागतात एका याच्यामध्ये. बघा किती महत्वाचं. मग ते फुलं वाळवतात आणि वाळून ती भाकरीच्या पिठात घालतात, लाडू घालतात, खाद्य त्याचा उपयोग करतात. विदर्भामध्ये 250 रुपये पाव किलो मिळतात.
आणि गुजरातमध्ये 80 रुपये किलो मिळतात कारण आम्ही औषधाला मागवतो ना. नक्षत्रवन नावाचं पुस्तक, हो. लेखक त्याचे आहेत बडवे, सुभाष बडवे. त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि वनमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन होतं. त्याची माहिती सांगायला मला बोलवलं होतं. मी स्टेजवरती होतो आणि स्टेजवरती सुप्रसिद्ध पुण्यातले खडीवाले वैद्य होते आणि मी त्याची माहिती मोहाचा विषय आला. मोहाची माहिती सांगायला लागलो की त्याच्यापासून दारू तयार करतात, मद्य तयार करतात. पण दारू नाही, मद्य नाही, त्याच्याविषयी बोलायचं नाही. असं करून मला त्यांनी लगेच अडवायचं आणि मला हे करायचं, बंद करायचा प्रयत्न केला. म्हटलं मी सांगतो जरा तुम्हाला ऐका. फार प्रसिद्ध पुस्तक आहे आयुर्वेदातलं, देसाई, वाघ देसाई, वामन गणेश देसाई. हे पुस्तक खूप पूर्वी मला वाटतं 1925 वगैरे त्या काळात प्रसिद्ध झालं.